तुम्हाला सुद्धा रोज-रोज सकाळी नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला काय बनवायचं हा प्रश्न पडतोच ना. म्हणूनच फक्त 15 मिनिटात तयार होणारी मस्त अशी फ्राय मसाला इडली बनवायची, जी की मुलांना सुद्धा आवडेल आणि तुम्हाला सुद्धा बनवायला एकदम सोपी पडेल, पटकन बनून तयार होईल. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी एका बाउलमध्ये इथे मी 1 वाटी रवा घेतलाय. रवा बारीक मोठा कोणताही चालेल. त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं. दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट नसावं. त्यानंतर अर्धी वाटी पाणी घ्यायचं. सर्व साहित्य एकसारखं मिक्स करायचं आणि छान असं फेटून घ्यायचं. यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून एक 2 मिनिटं फेटून घेतलं आहे. अजिबात यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या आहेत. आता काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं हे बॅटर सेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं. 10 मिनिटानंतर रवा छान फुलतो आणि आपल्या मिनी इडली सुद्धा अगदी मस्त तयार होतात. तर इथे पहा बॅटर एक 10 मिनिटं मी छान असं भिजवून घेतलं आहे. बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. सुरुवातीला बॅटर थोडंसं सैलसर होतं. रवा छान फुललाय, भिजलाय सुद्धा. त्यामुळे बॅटर थोडंसं घट्टसर झालं आहे. त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं होतं. मी सुद्धा घातलं होतं, पण ती व्हिडिओ क्लिप माझ्याकडून स्किप झाली. मीठ घातल्यानंतर त्यासोबतच यामध्ये एक छोटा अर्धा चमचा इनो घालायचं. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे इनो छान ॲक्टिव्हेट होतो आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत बॅटर पुन्हा एक 2 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं. तर इथे पहा छान फ्लफी असं बॅटर तयार झालं आहे. आता काय करायचं स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. स्टीमरच्या वरच्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे तेल लावायचं आणि आता जे तयार बॅटर आहे ते एक चमचा बॅटर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने या स्टीमरच्या वरच्या भांड्यामध्ये सोडायचं. तुम्हाला या अशा मिनी इडली बनवण्यासाठी जे मिनी इडलीचं भांडं असतं ते वापरायची गरज नाहीये. अशा पद्धतीने सुद्धा या मिनी इडली तयार होतात. तर इथे पहा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने एक चमचा बॅटर यामध्ये आपण सोडून घेऊयात. तर इथे पहा या स्टीमरच्या भांड्यामध्ये एका वेळी जितक्या मिनी इडली तयार होतील तेवढं बॅटर मी सोडून घेतलं आहे. स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी सुद्धा अगदी छान गरम झालं आहे. आता स्टीमरचं वरचं भांडं याच्यावरती ठेवायचं, झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर फक्त 10 मिनिटं ही इडली स्टीम करून घ्यायची. तर इथे पहा मध्यम आचेवर 10 मिनिटं मी इडली छान अशी स्टीम करून घेतली परफेक्ट अशी ही इडली तयार झाली आणि स्टीम सुद्धा झाली अगदी आतपर्यंत. आता हे वरचं भांडं काढून घ्यायचं, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि आता या इडल्या आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर इथे पहा छान फ्लफी आणि मऊसूद अशा या इडली तयार झाल्या आहेत. आता या सर्व इडली मी एका बाउलमध्ये काढून घेते. आणि आता याच पद्धतीने जे राहिलेलं बॅटर आहे त्याच्या सुद्धा मिनी इडली आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा सर्व बॅटरच्या मिनी इडली मी बनवून घेतल्या आहेत. पुन्हा तुम्हाला दाखवते छान फ्लफी आणि मऊसूद अशा या मिनी इडली बनवून तयार झाल्या आहेत. आता आपण या इडली फ्राय करून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं. तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 4 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मी मधून कट करून घेतल्या आहेत त्या घालायच्या. एक अर्धा मिनिटं सर्व साहित्य भाजून घ्यायचं. त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. तयार मिनी इडली यामध्ये घालायच्या. त्यानंतर यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, एक छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर, एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा यामध्ये सांबर मसाला आणि 1 चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालायची. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता ही इडली आपल्याला छान अशी या मसाल्यांसोबत एक 2 मिनिटं परतून घ्यायची आहे. तर इथे पहा इडली मसाल्यासोबत एक 2 मिनिटं मी छान अशी परतून घेतलीये. परफेक्ट अशी आपली मसाला इडली म्हणून तयार झालीये. आता ही मसाला इडली तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी टोमॅटो केचप सोबत किंवा शेंगदाणा चटणी, टोमॅटो कांदा चटणी किंवा नारळाच्या चटणी सोबत देऊ शकता. एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर